नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. आज आपण बनवणार आहोत मेथीचं भाजीपासून झणझणीत पिठलं. हे पिठलं एकदम सोपी रेसिपी आहे बनवायला, पण खायला इतकी टेस्टी आहे. तुम्ही एकदा जर घरच्यांना बनवून दिलं तर सगळे बोटं चाटून पुसून खातील. इतकी सोपी आणि इतकी चविष्ट अप्रतिम अशी पिठल्याची रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमाटर, कोथिंबीर. आता इथं 5-6 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. भाजी इथं 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक गड्डी मेथीची घेतलेली आहे. आणि आता त्यानंतर इथं कढईमध्ये तेल टाकून घेत आहे. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. 2-3 पानं कढीपत्त्याचे टाकायचे. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा. आणि अशा मेथीच्या भाजीचं पिठलं खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. थोडा हिंग टाकायचा. हिंग नक्की टाका, म्हणजे आपली टेस्ट पिठल्याची दुप्पट होते. आता कांदा परतत थोडासा हलकासा परतला का लगेच आपल्याला टमाटर आणि जो ठेचा बनवून घेतला होता तो टाकायचा आहे. जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकतात. पण हिरव्या मिरचीचा मी सांगेन का खूप छान लागतं हे पिठलं. तर हिरव्या मिरचीचा ठेचा ताजा टाका. कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे आपले टमाटे पण लवकर सॉफ्ट होतात आणि कांदा पण लवकर परतला जातो. त्यामुळं अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण नेहमी करतो त्या पद्धतीनं नाही करणार आहे हे पिठलं, मी थोडं वेगळं दाखवणार आहे. आता आपले हे टमाटर कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये धुतलेली मेथी घालून घ्यायची आहे. तर ही मेथी आपल्याला एक 5 मिनिटं चांगली परतून घ्यायची तेलामध्ये. हे बघा अशा पद्धतीनं. आणि तुम्ही बनवता का असं मेथीचं भाजीचं पिठलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. कोणाला मेथीची भाजी अशी आवडत नाही तर तुम्ही असे त्याचं मस्तपैकी पिठलं बनवून देऊ शकता. तर आता आपले भाजी व्यवस्थित परतली का त्यानंतर थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि परत एक 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं चांगली भाजी परतली ना तर मग आपली पिठल्याची चव आणखीन छान जास्त वाढते. भाजी व्यवस्थित परतलेली आहे बघू शकता तुम्ही. तर आणखीन आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायची. भाजी व्यवस्थित परतणं झालेली आहे. तर इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बेसन पीठ भाजलं पण जातं. आणि आणखीन एक ट्रिक म्हणलं तर जे कोणाला हटून बेसन करायचं असेल तर ते जरा तुम्हाला गुठळ्या होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. हे बघा अगोदरच सगळं मिक्स झालेलं आहे आणि बेसन भाजून पण निघलेलं आहे आपलं. आणि त्यानंतर आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मी बाजूला गरम पाणी ठेवलं होतं. पहिलं थोडं पाणी टाकायचं आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याने काय होतं गुठळ्या होत नाही पिठामध्ये. ज्यांना बेसन हटून करता येत नाही ना त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामाची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं थोडं पाणी टाकून पण लक्षात ठेवा गरमच पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये. पहिलं थोडं पाणी टाकलं, पहिलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणखीन थोडं टाकायचं. आता इथं तुम्हाला पिठलं कसं करायचं, घट्ट करायचं का पतलं करायचं हे तुमच्या अनुसार तुम्ही ठरवू शकता. तर इथं मी तर सांगेल थोडं असं पतलं जरा पिठलं केलं तर तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतात. आणि जास्त सुकं जर केलं तर तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता समजा. हे बघा मी असं मस्त पतलं पिठलं बनवत आहे. जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तुम्ही बघू शकता. गरम पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घालू शकतो. पिठल्याची चव जराही जात नाही. आणि एक 5-6 मिनिटं कमी गॅसवर शिजून घ्यायचंय पिठलं चांगलं. आपलं घोटणं झाल्याच्या नंतर मस्त दणदणीत एक वाफ काढून घ्यायची. मग नंतर कोथिंबीर टाकायची. परत मिक्स करायचं आणि आणखीन 2 मिनिटं शिजू द्यायचं. पिठलं आपलं इथं मस्तपैकी तयार झालेलं आहे. वास तर इतका छान येतोय पिठल्याचा आणि दिसायला बघा किती छान दिसतंय लगी. तर नक्की तुम्ही असं हे पिठलं ट्राय करून बघा.
तर चला आता आपण पिठलं काढून घेऊया. आपलं पिठलं इथं शिजून तयार झालेलं आहे बघा. असं छान मस्त काढून घेतलं. वरून मस्त गरमागरम पिठलं, कांदा फोडायचा आणि तेल टाकायचं, छानपैकी मस्त ताव मारायचा पिठल्यावर. तर आजची ही पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला